नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकनचा रस्सा. तर आपण आलं लसूणची पेस्ट ह्याच्यावरती मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर 1 चम्मचभर मीठ आहे ते आपण टाकून घेऊया. आणि ज्यांना बटाटा आवडतो त्यांनी बटाटा टाका, नाही आवडत त्यांनी नका टाकू. तर हे सगळं आपण मॅरिनेट केलेलं आहे. तर आपण हे थोड्या वेळ साईडला ठेवूया. 3-4 चम्मच. तर आपण तेल टाकून घेऊया 3-4 चम्मच. तर तेल गरम झालं तर आपण कांदा टाकून घेऊया. तर बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण लाल होईपर्यंत थोडा फ्राय करून घेऊया. तर आपण हे मसाले घातलेले आहेत. तर हा चिकन मसाला आहे, हळद आहे आणि धनिया पावडर आहे. आता हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया. आमचा मालवणी मसाला आहे तो आपण 2 चमचे टाकून घेऊया. तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने मसाला टाकून घ्या. आणि हे वाटण आहे कांदा आणि खोबऱ्याचं, हे 2 चमचे तुम्ही टाकून घ्या. तर प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने वाटण टाकून घ्या. आम्हाला कमी आवडतं म्हणून आम्ही कमी टाकतो. तुम्हाला जे जास्त आवडत असेल तुम्ही जास्त टाकू शकता. तर हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्यात आपण याच्यात टाकून घेऊया आणि थोडं मंद गॅसवर हे ठेवूया. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, म्हणजे ज्या कारणामुळे सगळीकडे लागेल. तर थोडा वेळ आपण याला मंद गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेऊया व्यवस्थित, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं. आणि आपण गरम पाणी ठेवलंय बाजूला, ते गरम पाणी त्याच्यावर टाकलं की चव थोडी चांगली येते आणि चिकनचा रस्सा खूप सुंदर होतो. तर आता बघूया आपण तेल सुटलंय का नाही त्याला. हो, तर तेल सुटलेलं आहे. आपण पाणी टाकून घेऊया. ओके, गरम झालेलं आहे आपण पाणी टाकून घेऊया. तर आपण मस्त असं पाणी टाकल्याच्यानंतर थोडंसं असं ढवळून घ्या, म्हणजे वर खाली करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजेल असं. तर आपण आता थोडं मीठ टाकूया, कारण की पहिलंच ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने चवीनुसार मीठ टाकूया. मी एवढं घेतलेलं आहे मीठ. तर आपण आता थोडा वेळ मंद गॅसवर परत झाकून थोडं शिजू देऊया. थोडं ढवळून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे लागेल. तर अर्धा तास झालेला आहे आपण ठेवलं होतं. आता आपण चेक करूया झालंय का नाही, व्यवस्थित शिजलंय का नाही. हा मस्त शिजलंय. तर त्याच्यावरती आपण आता ही कोथिंबीर टाकून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.